प्रत्येक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांना कुतूहल असतं. मराठी कलाकार याला अपवाद नाहीत. एखाद्या अभिनेत्याची गर्लफ्रेंड कोण आहे, बायको कोण आहे, अशा चर्चा चवीने चघळल्या जातात. मराठी मनोरंजन विश्वात असे बरेच अभिनेते आहेत जे वयाची 35 ओलांडून देखील अजूनही अविवाहित आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते. ललित प्रभाकर टीव्ही, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात अव्वल कामगिरी करणारा सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. त्याचा जन्म 12 सप्टेंबर 1987 साली झाला. सध्या त्याचे वय 38 वर्ष असून तो अजूनही अविवाहित आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याला लग्न करण्यामध्ये जास्त रस नसून स्वतःसाठी वेळ देणे त्याला जास्त पसंत आहे. आशुतोष पत्की झी मराठीवरील अगं सासूबाई या गाजलेल्या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे आशुतोष पत्की. त्याचा जन्म 22 डिसेंबर 1987 साली झाला. आता तो 38 वर्षाचा असून अजूनही अविवाहित आहे. त्याने अकल्पित, वन्स मोर, शहीद भाई कोतवाल अशा चित्रपटात काम केलं असून सध्या तो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहे. ओमकार राऊत महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे अभिनेता ओमकार राऊत महाराष्ट्रातल्या घराघरात पोचला आहे. गेले अनेक वर्ष तो या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. फ्रेशर, फुलपाखरू या मालिकांमध्ये तो दिसला होता. त्याचा जन्म 9 ऑगस्ट 1990 साली झाला आहे. आता तो 36 वर्षाचा असूनही अजूनही अविवाहित आहे. मध्यंतरी त्याचे नाव प्रियदर्शिनी इंदलकर हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र दोघांनी ते फक्त चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं. विवेक सांगळे मराठी अभिनेता विवेक सांगळे ह्याचा जन्म 9 ऑगस्ट 1991 साली झाला असून तो 35 वर्षांचा आहे. तो आता जरी अविवाहित असला तरी लवकरच लग्नबंधनात अडकण्यास उत्सुक आहे. सध्या तो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काम करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याने आता लग्नाचा विषय मनावर घेतला असून तो योग्य व्यक्तीच्या शोधात आहे. संतोष जुवेकर गेली कित्येक वर्ष अभिनेता संतोष जुवेकर आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचा जन्म 12 डिसेंबर 1984 साली झाला असून आता तो 41 वर्षांचा आहे. अजूनही त्याने लग्न केलेले नाही. मध्यंतरी त्याच्या लग्नाची बातमी आली होती, मात्र शेवटी ती एक अफवाच ठरली होती. हर्षद अटकरी मराठी मालिका विश्वातील सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणजे हर्षद अटकरी. दुर्वा, फुलाला सुगंध मातीचा, कोण्या राजाची ग राणी अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. त्याचा जन्म 17 ऑक्टोबर 1987 मध्ये झाला आहे. तो सध्या 39 वर्षांचा असून अजूनही अविवाहित आहे. भूषण प्रधान गेली अनेक वर्ष मराठी मालिका, चित्रपट गाजवणारा अभिनेता म्हणजे भूषण प्रधान. त्याचा जन्म 25 नोव्हेंबर 1986 साली झाला असून आता तो 39 वर्षांचा आहे. त्याचे नाव अभिनेत्री अनुषा दांडेकर हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र त्यांनी आमची फक्त चांगली मैत्री असल्याचं सांगितलं. 40शीला पोचलेला भूषण कधी लग्न करतो आहे ह्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. वैभव तत्ववादी हा मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता असून त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचा जन्म 25 सप्टेंबर 1988 साली झाला असून तो आता 37 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे तो लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये वैभवने स्पष्ट केलं आहे की करिअरच्या या टप्प्यावर त्याला लग्नाची घाई नाही आहे. सध्या तरी त्याचा लग्नाचा विचार नसून त्याचा संपूर्ण फोकस करिअरवर आहे. त्याला घाईघाईत लग्न करायचे नसून योग्य मुलगी मिळाली तरच तो लग्न करेल. यशोमन आपटे फुलपाखरू मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता यशोमन आपटे देखील अविवाहित आहे. त्याचा जन्म 30 नोव्हेंबर 1991 साली झाला असून सध्या तो 35 वर्षाचा आहे. एका मुलाखतीत त्याला लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा तो म्हणाला होता, सध्या तरी माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही आहे. पुढे मागे साजेशी लाईफ पार्टनर मिळाली तर मी नक्कीच लग्न करेन. आशुतोष गोखले तुला पाहते रे, रंग माझा वेगळा या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता आशुतोष गोखले देखील अविवाहित आहे. त्याचा जन्म 27 मे 1991 साली झाला असून तो सध्या 34 वर्षांचा आहे. अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा असलेल्या आशुतोषने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अक्षय टांगसाळे YZ, गाढवाचं लग्न, बाईपण भारी देवा अशा चित्रपटात झळकलेला विनोदी अभिनेता अक्षय टांगसाळे देखील अविवाहित आहे. त्याचा जन्म 9 जानेवारी 1988 साली झाला असून सध्या तो 38 वर्षांचा आहे. योग्य जोडीदार मिळाल्यास तो लग्नाचा विचार करेल. मात्र सध्या त्याचे करिअरवर जास्त लक्ष आहे. आकाश ठोसर सैराट चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1993 साली झाला.
आता तो 33 वर्षांचा असून अजूनही अविवाहित आहे. सह अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र आकाशने एका मुलाखतीत ते दोघे चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं. सक्षम कुलकर्णी. पक पक पकाक, दे धक्का, शिक्षणाच्या आईचा घो, शेवरी यांसारख्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून झळकलेला सक्षम कुलकर्णी आता मोठा झाला आहे. त्याने बंजारा, घंटा, अल्ल्याड पल्ल्याड अशा चित्रपटात काम केलं आहे. त्याचा जन्म 21 जून 1991 साली झाला असून सध्या तो 35 वर्षांचा आहे. अजूनही त्याचे लग्न झाले नाहीये. नितीश चव्हाण. झी मराठीवरील लागीर झालंची ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अजयची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण हा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा जन्म 7 जुलै 1990 साली झाला असून आता तो 36 वर्षांचा आहे. त्याचे नाव अभिनेत्री श्वेता खरात हिच्याशी जोडले जाते. मात्र अजूनही तो अविवाहित आहे. तर हे होते मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते ज्यांचे लग्नाचे वय टळूनही अजूनही अविवाहित आहेत. या यादीत कोणता अभिनेता राहिला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.